नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप दिवसानंतर भेटतोय. मीनवाईल ज्या काही गोष्टी घडल्या म्हणजे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्लेन क्रॅश झालं आणि त्यात त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. हे सर्व घडलं म्हणजे असं नकोच घडायला पाहिजे होतं. हे सर्व घडलं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाशी टच असलेला आणि ग्रामीण भागाची नाळंनाळ माहिती असलेला, आधुनिक शहरांमध्येही तितकंच प्रभुत्व असलेला नेता हा आपल्यामधनं गेला. मान्य शरद पवार यांच्यानंतर अजित पवार हेच त्यांची गादी चालवतील. त्यांचा वैचारिक वारसा जो शाहू फुले आंबेडकर ह्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी अजेंडा हा पुढे चालवणार ते म्हणजे अजित पवार हेच जवळपास हे होतं. परंतु नियतीच्या मनात काय आहे आपल्याला खरंच काही माहीत नाही. नियतीच्या मनात शरद पवारांच्या आधीच म्हणजे काकाच्या आधीच पुतण्याला बोलावून घेतलं आणि त्यांचा जो वारसा आहे आता तो पुढे कसा जाणार हाही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. मान्य सुनेत्राताई पवार अजितदादा यांच्या पत्नी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. शपथ घेतल्यानंतरही त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. आपण जास्त खोलात न जाता फक्त एवढंच म्हणणार आहोत, कलियुग आहे. सुनेत्राताई पवार यांना काय भीती होती, कशाची भीती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही म्हणजे गटामध्ये डिवाइड होणार होतं का, त्यातून कुठेतरी बंडखोरीचीही अपेक्षा केली जाऊ शकते. ह्या गोष्टींमुळेच सुनेत्राताई पवार यांनी लवकर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजेच तिसऱ्याच दिवशी अजितदादा यांचा देहांत झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्री पदाची. सो निश्चितच आता त्यामध्ये न जाता कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती जपायला पाहिजेच होती. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीत एकदा माणूस गेला की 13व्यापर्यंत थोडा शोक पाळला जातो, परंतु इथे उघडच झालेला आहे. शोक आहे यात हे नाही, परंतु ते दाखवण्याची ही पद्धत चुकीची ठरलेली आहे. निश्चितच असो, पडद्यामागच्या घटना आपल्याला माहीत नसतात. काय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये काय चालू होतं ते प्रत्येकालाच माहिती, ते सुनेत्राताईंनाच माहिती आणि त्यांच्या नेत्यांनाच माहिती. परंतु असो, आपण आज बोलतोय ते अजित अनंतराव पवार यांना श्रद्धांजलीसाठी. त्यांचे जे कामं आहे ते काही मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. शहरीकरण असू द्या, ग्रामीण भाग असू द्या, त्यांनी काम करण्याची पद्धत नेहमी चालू ठेवली. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, ह्या नेत्याची चुणूक आपल्याला नक्कीच पुढच्या काही दिवसांमध्ये भासेल. कारण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जर बघितलं तर बहुतेक नेते हे शहरीकरणामध्ये प्रभुत्व असलेले आहेत, परंतु आता काहीसे कमी नेते राहिलेले आहेत ज्यांना ग्रामीण भागातलंही माहिती आहे. टरबूज कुठं येतं, गाजर कुठं येतं हे माहीत असणारे नेते आणि त्यातून आता एवढे मोठे झालेले नेते कुठेतरी महाराष्ट्र गमावतोय